दत्तात्रेयांचा अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला. या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जयंती आणि श्रीमंत परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी यांचाही जयंती महोत्सव. समर्थांची मूर्ती पुनरपी जगीही प्रगटली. जनोद्धारासाठी सतत फिरली दिनितली. जयांच्या वास्तवे वरद नगरी होवे वरदा. मनी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधरपदा. स्वामींचा जन्म गाणगापूर येथील लाड चिंचोळी येथे इ. स. 1908 साली आजच्या दिवशी झाला. स्वामींनी एकदा आपल्या प्रवचनात उल्लेख केला होता, आम्ही मूळ गाणगापूर येथेचे असे. स्वामींच्या माता आणि पिता यांनी भगवान दत्तात्रेय यांची खडतर तपश्चर्या करून दत्तात्रेय यांचा मिळालेला प्रसाद म्हणजे श्रीधर स्वामींचा जन्म. म्हणून दत्त जयंतीच्या दिवशी गाणगापूर या पवित्र तीर्थक्षेत्री स्वामींचा जन्म झाला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी स्वामी पुण्यात आले. तेव्हा अध्यात्माची ओढ आणि आवड लहानपणापासूनच होती. तीच ओढ स्वामींना सज्जनगडला घेऊन आली. आध्यात्मिक साधनेसाठी स्वामी इ. स. 1927 साली स्वामींचे गडावर आगमन झाले. सज्जनगडावर स्वामीजींनी साधनेबरोबरच समर्थांची सेवा सुरू केली. साधनेबरोबरच सज्जनगडावर सेवेलाही विलक्षण महत्त्व आहे. योगीराज कल्याण स्वामींनी समर्थांच्या सान्निध्यात सेवा करून चंदनाप्रमाणे आपला देह सद्गुरूंच्या चरणी झिजवला. त्या कल्याण स्वामींच्या सेवेची आठवण पुन्हा श्रीधर स्वामी महाराजांनी करून दिली. ज्याप्रमाणे कल्याण स्वामींना समर्थांनी समाधीच्या बाहेर येऊन दर्शन दिले, त्याचप्रमाणे अवघ्या 3 वर्षाच्या सेवेत स्वामींना समर्थांनी 1930च्या दासनवमी दिवशी सगुण दर्शन देऊन दक्षिण भागात समर्थ विचारांचा प्रचार करण्याची आज्ञा केली. त्यांच्या आज्ञेप्रमाणे स्वामी पुढे कर्नाटकात गेले आणि पुढे पूर्ण कर्नाटकात स्वामींनी समर्थ संप्रदाय वाढवला. शिगेहल्ली येथे स्वामींनी संन्यास ग्रहण केला. मधल्या कालखंडात एक प्रकारचे ग्लानित्व आणि औदासिन्य संप्रदायाला आले होते आणि समर्थांचे समाधी स्थान सज्जनगड, त्याचप्रमाणे चाफळ, शिवथरघळ, समर्थांचे जन्मगाव जाम या ठिकाणांचाही खूप विकास घडवून आणणे गरजेचे होते. श्रीधर स्वामी महाराज यांनी संपूर्ण भारत भ्रमण करून हिंदू धर्माचा आणि समर्थ संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला आणि वरील सर्व तीर्थक्षेत्राचा विकास केला. अनेक ग्रंथ, स्तोत्र रचना स्वामींनी केली आणि 1973 साली वर्धळी, वरदपुर्ता, सागर, जी. शिमोगा, कर्नाटक येथे महासमाधी घेतली. समर्थांना सुद्धा दत्तात्रेय यांनी दिलेला सोटा समर्थांच्या शेजघरात आहे आणि त्यांनी दिलेल्या पादुका समर्थ समाधीच्या मागे सिंहासनावर विराजमान आहेत. जेव्हा केव्हा सज्जनगडावर जाल तेव्हा अवश्य श्रीधर कुटी या वास्तूमध्ये दर्शन घेऊन आध्यात्मिक अनुभूतीचा अनुभव नक्की घ्या. दत्त जयंती निमित्त भगवान दत्तात्रेय आणि श्रीमंत परमहंस परमव्रजकाचार्य सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी यांच्या चरणी साष्टांग दंडवत. स्वामींना एकच मागणे मागू, व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेवनी लया समूह जो वाढला. अज्ञानांध जनांसी मुक्त करुनी शांतीपदी बैसवी. विनंती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी. लाईक करा, सबस्क्राईब करा.